विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ऑनलाईन कोचिंग क्लासेसमध्ये तुमचं स्वागत आहे. कालचं मेजरमेंटचं लेक्चर झालं, ठीक आहे, सगळ्यांना ते समजलं. ओके, पण जसे तुम्ही MCQ मी जे 60 प्रोव्हाइड केले होते ते सॉल्व करायला घेतले असतील ना, तुम्हाला एक जाणीव झाली असणार आहे की हे काहीतरी वेगळं आहे, थोडंसं अवघड आहे. तसं होतं मित्रांनो बऱ्याच वेळा. म्हणजे काय होतं माहिती आहे का, की मी कितीतरी मुलं अशी बघितलेत की थिअरी एक्झाम लेखी परीक्षा असते ना, त्यात पैकीच्या मार्क पडतात, लक्षात घ्या. पण MCQ दिले ना त्यांची वाट लागते म्हणून आपण, शब्द माझे जर चुकीचे आहेत लक्षात, त्यांचं म्हणजे प्रॉब्लेम होतो म्हणून आपण त्यांना. ठीक आहे, मुद्दा काय बघा, ह्याच्यात काही प्रिंटिंग मिस्टेक असू शकतात लक्षात घ्या. पण मेन पॉईंट काय, मी देतानाच क्वेश्चन्स तुम्हाला असे दिले होते म्हणूया आपण की इथं थोडंफार काय होईना तुम्हाला ते चॅलेंजिंग होते. काही जाणून बुजून प्रश्न मी असे दिले होते की जे तुम्ही कधी बघितलेच नव्हते म्हणून आपण. म्हणजे बघा ना, दुसऱ्या क्वेश्चनमध्ये सरफेस टेन्शन, टॉर्क, स्ट्रेस, विस्कॉसिटी काहीच तुम्हाला माहिती नव्हतं. मग काय झालं माहिती आहे का तुमच्या बाबतीत? बघा, मी तुम्हाला CET काय होतं ते सांगतो बरं का. जेव्हा CETचा पेपर हातात घेतो ना, एक तर टेन्शन असतं का ते एका एक्झामवर सगळं तुमचं करिअर ठरणार असतं. सिरियसली बरं का. होतं काय, जेव्हा पेपर घेतो हातात आपण, पहिला क्वेश्चन नाही येत, थोडंसं टेन्शन डेव्हलप होतं. दुसरा क्वेश्चन येत नाही, तिसरा पण येत नाही, चौथा पण येत नाही आहे. आपलं ना इतका स्ट्रेस डेव्हलप होतो, स्ट्रेस इतका तणाव निर्माण होतो आणि आपण ब्लँक होतो, लक्षात घ्या. अरे ह्यातूनच आपल्याला बाहेर यायचं आहे बरं का, लक्षात घ्या. म्हणजे टेक्निक काय असते माहिती आहे का, पहिले 4 प्रश्न येत नाहीत ना, येत नाहीत, पण पुढचे तर जमतील मला, हा ॲटिट्यूड पाहिजे. आणि पहिले 4 प्रश्न सुरुवातीला येत नाहीत ना मला, मी सुरुवातीला ते स्किप करतो, त्याच्यावर जास्त विचार करत बसायचं नाही. आता काल एक मुलगा आहे बरं का, आपल्यातलाच आहे, तो काय म्हणला, सर गुगलची हेल्प घेऊ का? ओके, मी त्याला रिप्लाय तसा दिला नाही बरं का, मला मजाच वाटली होती. मी सांगतो काय ते बघा, कुठलंही दुसरं टेक्स्टबुक हुडकून तसा होमवर्क मला नको आहे तुमच्याकडून. तुम्ही ट्राय करा आणि येत नसेल तर मी आहे ना. म्हणजे आजचं लेक्चर हे प्री प्लॅन होतं का? नव्हतं. तुमचे डाऊट्स आले म्हणून तर मी घेतोय. बरं, एक लक्षात आलं की 3ऱ्या नंबरचा डाऊट बऱ्याच जणांचा आहे. ओके, पण ती होती प्रिंटिंग मिस्टेक, लक्षात घ्या. सिरियसली बरं का. पण माझं प्लॅनिंग काय आहे की आपण काय करूया माहिती आहे का, की ओळीनं घेऊया बरं का. कदाचित 2 लेक्चर्स करायला लागले तरी माझी तयारी आहे, पण प्रश्न ना प्रश्न तुम्हाला कळायला पाहिजे. ओके, मग चला आता पहिल्या प्रश्नापासून सुरुवात करूया. आता पहिली MCQ आहे ना, त्याच्यात ना तुम्हाला डायमेन्शन्स फॉर्म्युला किंवा डायमेन्शनल फॉर्म्युला कोणाचा पाहिजे? लॅटेंट हीट. हा मला सांगा, एकानंही डाऊट म्हणून विचारलेलं नाही आहे. याचं रिझन मला माहिती आहे. 10th स्टँडर्डला जो आपला हीट टॉपिक होता की नाही, त्याच्यात लॅटेंट हीट सिम्बॉल काय होतं बघा, L. आठवलं का बघा काही जणांना? मग तुम्हाला मी सांगतो त्याचा फॉर्म्युला आठवला पाहिजे. मग फॉर्म्युला काय होतं बघा, की Q = ml. Q = काय सांगा? ml. Q म्हणजे हीट एनर्जी. बघा, आता मी काय करतो, थोडंसं क्रॉस मल्टिप्लिकेशन करतो. मग L = काय येणार? Q/m. आता लक्षात घ्या, LMT. Q म्हणजे काय सांगितलं मी? हीट एनर्जी. एनर्जी म्हणजे वर्क डन, आणि वर्क डनच्या डायमेन्शन्स आहे 2, 1, -2. मला माझं म्हणणं काय बघा, तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत मला, की तुम्ही फोर्सच्या डायमेन्शन्स म्हणलं की 1, 1, -2 आणि वर्क डनच्या डायमेन्शन म्हणलं की 2, 1, -2. फक्त LMT आहे बरं का, हे लक्षात घ्या. बरं, अपॉन मास. अपॉन काय सांगा? मास. मास म्हणजे काय येणार? m⁻⁴. मग आता मी तुम्हाला सांगू का, हे +1 वरती गेल्यावर काय होतील? -1. m ला m कॅन्सल. हे माझ्याकडं जे पुस्तक आहे किंवा ॲप आहे ना, ह्याच्यात कसं आहे माहिती आहे का, की हे जे एररलेस मधले क्वेश्चन्स आहेत ना, सुरुवातीला डायमेन्शन्स ना MLT या फॉर्ममध्ये होत्या. 2013ला ते चेंज झालं, त्यांनी LMT केलंय आणि मला वाटतं परत आणखीन त्यांनी MLT केलं, लक्षात घ्या. मग तुम्ही लक्षात घ्या, डायमेन्शन्स तुम्ही कोणत्याही फॉर्ममध्ये लिहा, फक्त ऑप्शनमध्ये व्यवस्थित चेक करा. 1 ला 1 कॅन्सल, 0. इथं 2 आणि इथं -2 म्हणजे लॅटंट हीटच्या डायमेन्शन्स आहेत. काय सांगा बघू? 2, -2, 2, -2. आपलं उत्तर मी चेक करतोय, बरोबर आहे. आता सेकंड क्वेश्चन बघा. आणि हो, तुमचा होमवर्क म्हणजे काय रे? बऱ्याच जणांनी काल मला होमवर्क नाही पाठवलं बरं का. होमवर्क म्हणजे काय सांगू का तुम्हाला? हे लिहा, हे लिहा तुम्ही, लक्षात घ्या आणि मला दाखवा. ओके, आता समजून घ्या. दुसरा क्वेश्चन काय बघा, की त्यांनी डायमेन्शन्स दिले तर MLT आणि डायमेन्शन्स आहेत 1, -1 आणि -2 आणि या कुणाच्या डायमेन्शन्स आहेत त्यांनी असं विचारलं. ओके, मी तुम्हाला सांगू का, लक्षात घ्या. इथं पहिला आहे टॉर्क. ओके, टॉर्क समजून घ्या. टॉर्क आणि वर्क आणि एनर्जी यांच्या डायमेन्शन सेम असतात. 2, 1, -2.
हे आहे का सांगा बघू. 2 1 -2 नाही आहे, म्हणजे पहिला ऑप्शन बरोबर नाही आहे. दुसरा ऑप्शन आहे सरफेस टेन्शन. चला मी ST लिहितोय, म्हणजे कोण सरफेस टेन्शन. माझी काय इच्छा आहे थोडेफार फॉर्म्युले ना तुमच्या नजरेखालून जाऊ देत, लक्षात घ्या. म्हणजे हे फॉर्म्युले आहेत ना थोडेफार मी जे देईन ते आपल्याला 12th मध्ये लागणार आहेत, पण थोडंसं लक्षात ठेवा. सरफेस टेन्शन म्हणजे फोर्स पर युनिट लेंथ. ॲक्च्युली सरफेस टेन्शनची तुम्हाला गंमत सांगू का, मी जेव्हा 12th मध्ये होतो ना 1995 साली 1995ला मी 12th मध्ये होतो, तेव्हा ना अशीच एक अफवा पसरली होती. तुम्ही तुमच्या पेरेंट्सना विचारा की गणपती दूध पितोय. ओके, सिरियसली बरं का, दूध पितो अशी अफवा निर्माण झाली होती आणि देवळाच्या बाहेर लाईन लागल्या होत्या. लोक जे काय आहे ते दूध घेऊन थांबले होते देवाला पाजण्यासाठी, आणि तिथं देवाच्या सोंड जे असते ना किंवा काही मूर्ती म्हणून आपण तिथं लावलं की ते आपोआप दूध त्या भांड्यातलं कमी व्हायचं. अगदी TV चॅनलवर, न्यूज चॅनलवर सगळं तेच सुरू होतं. ओके, आत्ता इतके न्यूज चॅनल त्यावेळेस नव्हते, पण जे होते त्यावर 30 न्यूज होते. बरं, त्याच्यामागचं रिझन हे सरफेस टेन्शन असू शकतं. किंवा आणखीन एक रिझन सांगतो तुम्हाला. तुम्ही बघितले ना काही किडे असतात बघा की ते पाण्यावर तरंगतात, ते कशामुळं, सरफेस टेन्शनमुळे असू शकतं. बरं, फॉर्म्युला काय त्याचा, फोर्स पर युनिट लेंथ. आता लक्ष द्या इकडं बघा, LMT. चला फोर्सचे डायमेन्शन्स 1 1 -2, फोर्स आणि वर्क. L1. आता हे +1 वरती गेला -1, L⁻0. इथं तर L⁻1 आहे, त्यामुळे हा पण ऑप्शन कॅन्सल. ओके, तिसरा आहे विस्कॉसिटी. मी आता विस्कॉसिटी घेत नाहीये बरं का, तुम्हाला सांगतो समजून घ्या. न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी आहे, त्याच्यानुसार F = ही विस्कॉसिटी आहे. कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटी म्हणायचं त्याला, लक्षात घ्या. कोएफिशियंट ऑफ काय सांगा, विस्कॉसिटी. मग त्याचा फॉर्म्युला थोडासा विचित्र आहे बरं का. हा ऑप्शन थोडासा मी बाजूला ठेवतो का, थोडासा फॉर्म्युला पण विचित्रच आहे, पण मेन शेवटचं मला घ्यायचं आहे स्ट्रेस. आता स्ट्रेसचा फॉर्म्युला असतो फोर्स अपॉन एरिया. कुठलाच फॉर्म्युला पाठ करू नका प्लीज, ह्याची सध्या काही गरज नाही आहे बरं का. मी सुरुवातीला असले क्वेश्चन्स का दिले होते वेगळे, कारण तुम्ही घाबरावं म्हणून, अरे हे तर सिलेबसच्या बाहेर आहेत. आणि माझा तो जो काय प्रयोग होता तो सक्सेसफुल झाला आहे. बऱ्याच मुलांचे लगेच कॉल आले की सर हे काही येतच नाही, हे माझं काय झालंच नाही आहे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का. बरं, म्हणजे हे फॉर्म्युले पाठ करायचे नाही आहेत, पण फोर्सच्या डायमेन्शन्स LMT काय सांगा, 1 1 -2. एरिया मीटर स्क्वेअर म्हणजे L². आता +2 वरती गेलं -2 होतील, आणि 1 -2 म्हणजे -1, L⁻1. हे आहे M⁻1 आणि T⁻2 किती, -2. म्हणजे दुसऱ्याचं आन्सर मिळालं आपल्याला. स्ट्रेसच्या डायमेन्शन्स आणि त्यांनी दिलेले डायमेन्शन्स काय होत आहेत, मॅच होत आहेत. तर दुसऱ्याचा आन्सर काय, स्ट्रेस. चला हे 2 पहिले क्वेश्चन्स लिहून घ्या, मग मी तिसरा क्वेश्चन घेतो. आता तिसरा क्वेश्चन खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. खूप इम्पॉर्टंट आहे, नीट लक्ष द्या, समजून घेण्याचा प्रयत्न करा. मी काय सांगतो ते बघा की A हा कॉन्स्टंट आहे, इथं B आहे आणि इथं C आहे. त्यांनी ABC यांच्या डायमेन्शन्स विचारलेत. ABC. मग ऑप्शनमध्ये पहिलं A साठी असणार आहे, दुसरं B साठी, आणि तिसरं कोणासाठी, C साठी आन्सर असणार आहेत. बरोबर सांगा बघू. आता मी तुम्हाला सोडवून कसं देतोय बघा. माझा फोकस आहे इथं, वाचा काय लिहिलंय सांगा, T + C. T म्हणजे टाइम हे ते दिले बरं का, V म्हणजे वेलॉसिटी बरं का. आता लक्षात मी काय सांगतोय ते, हे चिन्ह कुठलं आहे सांगा, प्लस साईन. आणि आपण पहिल्या लेक्चरमध्ये शिकलोय, जर या दोघांचे डायमेन्शन सेम असणार आहेत तर ॲडिशन पॉसिबल आहे ना. मग मला सांगा, हे T म्हणजे टाइम, त्याचे डायमेन्शन फक्त T असणार आहेत. मग ऑप्शनमध्ये फक्त एकच ऑप्शन असा आहे की तिथं Cच्या डायमेन्शन = T आहे, आणि तोच आन्सर बरोबर आहे. मी प्रत्येक वेळेस आन्सर चेक करतोय, बरोबर आहे. पण प्रॉब्लेम काय झाला माहिती आहे का, त्यांच्या प्रिंटिंग मिस्टेकमुळं तुम्ही कदाचित गोंधळ असाल. इथं -2 पाहिजे. आता शांतपणे लक्ष द्या. आन्सर तर मला डायरेक्ट मिळणार आहे, आणि CETची गंमतच ही आहे, जेवढं तुम्हाला ऑप्शननुसार आन्सर शोधायला मिळेल ना तिथं बेस्ट होणार आहे. बरं, अजून काय करूया माहिती आहे का, लक्ष द्या. मी तुम्हाला Aच्या डायमेन्शन्स हुडकून दाखवतो. आता मला सांगा, इथं = साईन आहे याचा, तो Vच्या डायमेन्शन्स आणि ATच्या डायमेन्शन्स कशा पाहिजेत, सेम. मग इथं मी रफ करतोय, LMT. V म्हणजे वेलॉसिटी, युनिट काय सांगा, मीटर/सेकंद, म्हणजे सांगू का M⁻0 येणार. इथं 1 आणि -1. A च्या डायमेन्शन्स मला माहीत नाही आहेत, पण हे Tच्या डायमेन्शन्स T आहेत. आता मला सांगा, हे × T होणार. खालचं T⁻1 वरती गेल्यावर -1 होणार, आणि -1 आहे, अजून एक -1 आलं का, -2. म्हणजे तुमच्या हे आता लक्षात आलेलं आहे की आपण ऑप्शनचा पण यूज करू शकतो, लक्षात घ्या. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे ना बघा, नेक्स्ट क्वेश्चन जो चौथा क्वेश्चन आहे ना, त्यात त्यांनी C म्हणजे वेलॉसिटी ऑफ लाईट दिलंय, G म्हणजे ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी दिलंय, P
पी म्हणजे मी लिहितो बरं का, सी म्हणजे व्हेलॉसिटी, जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, पी म्हणजे प्रेशर दिलंय. ओके, म्हणजे सगळ्या व्हॅल्यू फिक्स दिलेत, लक्षात घ्या. आणि त्यांनी विचारलंय डायमेन्शन्स ऑफ लेंथ. मी तुम्हाला सांगू का, मी डायरेक्टली ना हे घेतोय बरं का, सी स्क्वेअर अपॉन जी, सी स्क्वेअर अपॉन जी. आता मी करतोय काय बघा, सी म्हणजे व्हेलॉसिटी, मी आता इथे लिहिलं होतं बघा, व्हेलॉसिटीचं युनिट काय, मीटर पर सेकंड. मग सी स्क्वेअर म्हणजे मी काय लिहिलं बघा, मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. ओके, मीटर स्क्वेअर पर सेकंड स्क्वेअर. जी म्हणजे ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, त्याचं युनिट काय, मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता झालं काय बघा, सेकंड स्क्वेअरला सेकंड स्क्वेअर कॅन्सल, एमला एम स्क्वेअर कॅन्सल, आणि उरलं फक्त कोण, एम. एम म्हणजे मीटर, आणि मीटरचे डायमेन्शन्स कोणाचे आहे, लेंथ आहे ना, लक्षात घ्या. ते मीटरचं युनिट कोण आहे सांगा, म्हणजे मीटर हे कोणाचं युनिट आहे, लेंथचं आहे ना. त्यामुळे चौथ्याचं उत्तर असणार आहे डी. आता समजून घ्या, मी करेक्ट ऑप्शन घेतला कारण मला पुढचे क्वेश्चन्स पण कव्हर करायचे आहेत. पण हे तुम्ही काय करायचं, पहिल्यांदा पहिला ऑप्शन चेक केला असता, दुसरा, तिसरा, जिथं एम शिल्लक राहते ते तुमचं आन्सर आहे. ओके, मग चला, मला वाटतं चौथा क्वेश्चन पण तुमच्या आता लक्षात आला असेल. ओके, आता पाचवा क्वेश्चन, रेझिस्टिव्हिटी. आता लक्ष द्या, मी तुम्हाला सांगतो, हे आहे 9th किंवा 10th स्टँडर्डच्या लेवलचा क्वेश्चन. तुम्हाला मी सांगतो की कधीही बघा, समजून घेण्याचा प्रयत्न करा. हीटर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पाणी तापवायला आपण हीटर वापरतो. त्याची जी कॉईल असते ना, ती स्पेरिकल शेपमध्ये असते ना, कॉईल म्हणतो ना आपण त्याला, स्पेरिकल शेपमध्ये. का माहिती आहे का, स्पेरिकल शेपमुळं लेंथ वाढते. तुम्ही नुसता एक सरळ रॉड घेतला असता तर एवढासा रॉड होईल, पण तेवढ्याच एरियामध्ये जर मी कॉईल घेतली तर लेंथ वाढते. असं का, कारण रेझिस्टन्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ असतो. रेझिस्टन्स हा डायरेक्टली प्रोपोर्शनल टू काय असतो, लेंथ. पण एक लक्षात घ्या, रेझिस्टन्स हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू एरिया असतो. रेझिस्टन्स हा इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू काय असतो सांगा, एरिया. आता या दोघांनाही काढलं आणि तिथं मी ठीक आहे, दोघांना एकत्र केलं तर यल अपॉन ए असेल. आता हा प्रपोर्शनलचं साईन काढून तिथं मी इक्वल टू घेतलं तर मला जो कॉन्स्टंट घ्यावा लागतो ना, तो असतो रेझिस्टिव्हिटी. आणि इंटू काय येणार सांगा, नेहमीप्रमाणे हे आहे ते एल अपॉन ए. मग आता रेझिस्टिव्हिटीची व्हॅल्यू काढायचं असेल तर मला आर ए अपॉन एल घेतलं पाहिजे. आता आर ओहम युनिट त्याचं, एरिया मीटर स्क्वेअर, लेंथ मीटर, मग ह्याला हे काय होणार, कॅन्सल. मग रेझिस्टिव्हिटीचं युनिट मला मिळालं रे, ओहम मीटर. पण आता क्वेश्चन काय, आपला टॉपिकच मेजरमेंट आहे ना, मग आपल्याला काय विचारलं जाणार आहे, डायमेन्शन्स. आता तुम्हाला मी सांगतो, लक्ष द्या, शांतपणे लक्ष द्या. ओहम मीटर ना, ओके, ओहम मीटर मी इथं लिहितोय, तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. व्ही इक्वल्स टू कोण, आय आर. व्ही इक्वल्स टू काय सांगा, आय आर, हे लक्षात घ्या. मग तुम्हाला आर ची व्हॅल्यू पाहिजे असेल तर व्ही अपॉन आय येणार. काय येणार सांगा, व्ही अपॉन आय. पण व्ही म्हणजे वर्क डन अपॉन चार्ज, लक्षात घ्या. वर्क पोटॅन्शियल डिफरन्स किंवा व्होल्टेज आहे ना, ते वर्क डन अपॉन चार्ज असतं. इंटू हे इंटू आयचा अपॉन आय होईल, पण आय म्हणजे चार्ज इंटू टाइम असतो. आय म्हणजे काय सांगा, चार्ज इंटू टाइम. ठीक आहे, पण मी सांगतो तुम्हाला, लक्षात घ्या. ओके, हे असं करण्यापेक्षा की नाही, तात्पुरतं मी काय करतो समजून घ्या, लक्ष द्या. माझ्याकडून थोडीशी चूक झाली होती बरं का, मी क्लिअर करतो. हे वर्क डन बरोबर आहे, हे क्यू पण बरोबर आहे, पण क्यू इक्वल्स टू आय टी असतं, लक्षात घ्या. म्हणजे बघा, वर्क डन तसंच, चार्ज म्हणजे करंट इंटू टाइम असतो. म्हणजे ह्या क्यू साठी आय टी घेतला, इंटू आयचं अपॉन आय केलं की आय स्क्वेअर होणार, आणि इकडे उरलंय कोण, आर. मग आरचं युनिट कोण आहे सांगा, ओहम. पण ओहमसाठी इथं डायमेन्शन्स आपण क्रिएट करूया. मग ओहमसाठी मी डायमेन्शन्स तयार करताना लक्ष द्या, वर्क डन. आता आपण स्टार्टलाच आपण पार्ट केलं होतं, फोर्सच्या डायमेन्शन्स काय पार्ट केलं होतं आपण, 1 1 -2, आणि वर्क डनच्या काय 2 1 -2. मग हे वर्क डनचं काय 2 1 -2 डिवायडेड बाय आय स्क्वेअरला मी ए स्क्वेअर लिहिणार आहे. ए म्हणजे एम्पियर, आलं का ध्यानात. पण काही ठिकाणी कॅपिटल आय सुद्धा वापरतात करंटसाठी, कारण बघा करंट ही फंडामेंटल क्वांटिटी आहे, हे लक्षात घ्या. ओके, आता हे टी आहे ना, त्याच्यासाठी मी टी घेतो. ओके, मग आता मला सांगा ओहमच्या डायमेन्शन्स काय होणार बघा, की L⁻², हे आहे तसं, M⁻1, T⁻³ आणि A⁻². आलं का हे. पण मला त्याला मीटरनं मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे ओहमसाठी हे आलं, त्याला आता मला मीटरनं मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे L मल्टिप्लाय करायचं आहे. इथं ऑलरेडी L² आहे, ते L³ होईल. मग रेझिस्टिव्हिटीमध्ये काय आलं बघा, L³ M⁻1
t⁻³ आणि a⁻². आता हे a म्हणजे तुमच्या लक्षात आलं का? मग a म्हणजे एम्पियर आहे हे लक्षात घ्या. आता ऑप्शन मी चेक करतो बघा. l⁻³ बरोबर आहे, m⁻1 आहे, t⁻³ a⁻². आन्सर आपलं बरोबर आहे. थोडंसं किचकट वाटणार आहे बरं का बऱ्याच मुलांना, लक्षात घ्या. पण थांबा, मी ऑब्झर्व काय केलंय की एकदा का तुम्हाला सांगतो ओहमचं पण लक्षात आलं ना, ओहम, तर हे पण काय फारसं अवघड नाही आहे. पण आता बघा ना, ओहमसाठी V = IR, कुठला ओहम्स लॉ वापरला आपण? V म्हणजे वर्क डन अपॉन चार्ज, ठीक आहे. चार्ज म्हणजे I × T, हे I इथं मी घेतलं म्हणजे बघा ना, हे फॉर्म्युले आता लिहून काढणं गरजेचं आहे. ॲक्च्युली हे 10th स्टँडर्डचेच होते, लक्षात घ्या. मग आता आपला ना 3रा, 4था, 5वा क्वेश्चन पहिला लिहून घ्या बरं का, आणि मला फोटो पाठवा. हा तुमचा होमवर्क आहे, लक्षात घ्या. मग नंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आपण 5 क्वेश्चन झाले, आपण आता 6वा क्वेश्चन बघूया. आपण लक्ष द्या. 6व्या क्वेश्चनमध्ये त्यांनी काय दिलंय बघा की फोर्स, ॲक्सेलरेशन आणि टाइम. फोर्स, ॲक्सेलरेशन आणि टाइम या त्यांनी बेसिक क्वांटिटीज दिलेत, लक्षात घ्या. आणि त्यांनी विचारलंय डायमेन्शन्स ऑफ एनर्जी. एक लक्षात घ्या की एनर्जी म्हणजेच वर्क डन बरं का. मग आपण त्याला फोर्स × डिस्प्लेसमेंट म्हणूया बरं का. फोर्स × डिस्प्लेसमेंट. फोर्स त्यांच्या मते फंडामेंटल आहे, आपल्याला F तसंच ठेवायचं आहे. पण डिस्प्लेसमेंटसाठी मला या दोघांमध्ये तिघांमधल्या व्हॅल्यूज पाहिजेत. ए म्हणजे ॲक्सेलरेशन आहे, युनिट काय त्याचं? मीटर/सेकंड². मीटर म्हणजे डिस्प्लेसमेंट, सेकंड² म्हणजे T2 म्हणूया ना आपण. मग हे इकडं आल्यावर AT² होणार. म्हणजे मला F आणि डिस्प्लेसमेंटच्या ऐवजी काय बोललो आपण? AT². मग आपल्याला आन्सर मिळालं क्वेश्चनचं, ठीक आहे. FAT². आता 7वा क्वेश्चन आहे ना, त्यात त्यांनी पॉवर = B-x², B-x² अपॉन AT दिले. ओके, आपण काय करूया आता? A आणि B कॉन्स्टंट आहेत, याच्या डायमेन्शन्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. तुम्हाला गंमत सांगू का? CET मध्ये ना काय करायचं, A-B-Cच्या डायमेन्शन्स विचारलेत, सगळ्यांच्या नाहीत फाइंड आउट करायच्या. एकाचे जरी फाइंड आउट केलं की बऱ्यापैकी आपल्याला आन्सर मिळून जातं. कसं ते आता बघ. हां, आपण डिनॉमिनेटर सेपरेट करूया. मग पॉवर = काय आलं बघा की B/AT -x² अपॉन AT. इथं 2 अननोन आहेत बरं का, A आणि B. इथं एकटाच A आहे, कारण ह्याच्या आणि ह्याच्या डायमेन्शन्स मला माहिती आहेत. मग मी काय करतो, दोघांमध्ये मायनस आहे ना, याचा अर्थ या दोघांच्या डायमेन्शन्स सेम असणार आहेत आणि त्या = P असणार आहेत. आलं का लक्षात? मग आपण P म्हणजे काय? पॉवर. पॉवरचा फॉर्म्युला आहे वर्क अपॉन टाइम. दॅट = x² अपॉन AT. आता T ला T काय होणार? कॅन्सल. हे A इकडे येऊ दे आणि वर्क डन इथे येऊ दे. म्हणजे झालं काय बघा की A ची व्हॅल्यू मला मिळाली x² अपॉन W. ओके, x म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे, L². आता वर्क डन म्हणजे तुम्हाला सांगू का? LMT 2 1 -2. आता शांतपणे मी तुम्हाला सांगतो काय बघा, ह्या 2 ला 2 काय होणार आहेत? कॅन्सल. मग L⁻² कोण होणार आहे? 0. आता तुम्ही काय करा, तुमच्याकडे जे क्वेश्चन्स आहेत त्यात बघा की फक्त एकच ऑप्शन आहे त्यात L⁻0 आहे. मग दुसरं सॉल्व्ह करायची गरज आहे का? नाही. B ची व्हॅल्यू काढायची गरजच नाही आहे. मग तुम्हाला 6वा आणि 7वा क्वेश्चन लक्षात आलाय. मग चला आता लिहून काढा, म्हणजे हे कंप्लीट करा. A चे डायमेन्शन मी तुम्हाला काढून दाखवलेत. नेक्स्ट तुम्ही काय करायचं की पॉवर आणि ह्या डायमेन्शन्स इक्वल दाखवा. पुन्हा T ला इथलं T कॅन्सल होतील. A चे डायमेन्शन्स माहिती आहेत, तिकडे मल्टिप्लाय करा. B तुम्ही कंप्लीट करा. मग चला लिहून घ्या क्वेश्चन. आपण पुढचे क्वेश्चन्स बघूया. आता 8वा क्वेश्चन बघा, नीट लक्ष द्या. या क्वेश्चनमध्ये काय दिले त्यांनी बघा, सेम क्वेश्चन. P = A-T² अपॉन BX. आणि त्यांनी मात्र डायमेन्शन्स A अपॉन B च्या विचारले. आता P चला डिनॉमिनेटर सेपरेट करूया. A/BX -T² अपॉन BX. इथेपर्यंत लक्षात आलं. डिनॉमिनेटर काय करतोय मी? सेपरेट. पुन्हा तेच कन्सेप्ट, मायनस साइन याचा अर्थ या तिघां मायनस किंवा प्लस पण चालतंय बरं का. मग या तिघांच्या डायमेन्शन सेम असणार. म्हणजे Pच्या डायमेन्शन्स आणि A/BXच्या डायमेन्शन्स सेम. मग जर मी P × X केलं तर मला A/Bच्या डायमेन्शन्स मिळाले. आपण P म्हणजे मगाशी पॉवर होतं, इथं काय दिलंय? P म्हणजे प्रेशर. मग प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया इंटू एक्स, म्हणजे मला मिळणार A आणि Bच्या डायमेन्शन्स. लिहू का बघा चला मग? LMT फोर्सच्या डायमेन्शन्स 1 1 -2 1 1 -2. त्याच्यानंतर एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट L⁻1 अपॉन फोर्स अपॉन एरिया पुन्हा L⁻2. म्हणजे काय होणार बघा, आता हे 1 हे +1 2 ला 2 कॅन्सल, परत मला L⁻0 मिळाला. M⁻1च आहे आणि T⁻². मग जर बघितलं
तर बी ऑप्शन करेक्ट आहे. L⁻0, M⁻1 आणि T⁻². मग 8वा प्रॉब्लेम तुमच्या लक्षात आला. 3रा तसाच होता, 7वा पण तसंच होता, 8वा पण तसं होता. म्हणजे तुम्हाला बऱ्यापैकी आता या टाईपचे क्वेश्चन्स आयडिया आलेली असणार आहे. आणि ह्या सगळ्यांतलं महत्त्वाचं न्यूमेरिकल कुठलं? वॅन डर वाल्स इक्वेशन, की जे कुठं घेतलं आपण आपल्या लेक्चरमध्ये पण क्लिअर केलं होतं. लक्षात घ्या. आता 9th वन बघा. त्यांनी परत बघा मागासारखंच आता की फोर्स, लेंथ आणि टाइम या फंडामेंटल क्वांटिटीज आहेत आणि विचारलंय मास. काय विचारले सांगा? मास. मग मी काय करणार माहिती आहे का, की मास आणि फोर्सचा कुठला फॉर्म्युला आहे? बेसिक फॉर्म्युला, की फोर्स इक्वल्स टू मास इंटू ॲक्सलरेशन. आता लक्ष द्या, फोर्सचं डायमेन्शन एफ म्हणूया आपण, मासच्या डायमेन्शन्स मला काढायचे आहेत, पण ॲक्सलरेशन युनिट काय रे? मीटर पर सेकंड स्क्वेअर. मग मीटरसाठी मी एल लिहितो आणि सेकंड स्क्वेअरसाठी T2 लिहितो ना. आता करा क्रॉस मल्टिप्लिकेशन, हे एफ तसंच. सांगा बघू, हे इथं L⁻1 आहे, इंटूचं पहिला अपॉन होणार, पुन्हा रेस टू लिहिल्यावर L⁻- होणार, T² मल्टिप्लाय करा आणि या तुम्हाला डायमेन्शन्स मिळाल्या मासच्या. मग 9वा प्रॉब्लेम पण इझी आला. इझी झाला नाही, पण इझी म्हणण्यापेक्षा ना, अरे टाईप समजून घ्या ना, सेम टाईप आहे. आणि हे सगळे क्वेश्चन्स आपण एररलेस ॲपमधून घेतात. लक्षात घ्या. मग आता एररलेस एक स्टँडर्ड बुक आहे. अगदी देशातल्या जेवढ्या एक्झाम झाल्यात ना, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम, त्या एक्झाममध्ये प्रश्न जे आले होते ते मी यात घेतलेत. लक्षात घ्या. त्यामुळे हे बेस्ट आहे, त्याच्यात सोडून बाहेरचं काही सीडीत येणारच नाही, हे आत्ताच लक्षात ठेवा. आता 10वा क्वेश्चन काय बघा, खूप सोपा आहे. की त्यांनी विचारले कुणाच्या डायमेन्शन सेम आहेत. तुम्हाला मी सांगू का 10व्याचा आन्सर? टॉर्क आणि वर्कच्या डायमेन्शन सेम आहेत. टॉर्क आणि वर्क, त्यातली टॉर्क ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि वर्क डन ही स्केलर क्वांटिटी आहे. हे लक्षातच ठेवा. टॉर्क वेक्टर क्वांटिटी आहे आणि वर्क डन स्केलर क्वांटिटी आहे. चला आता 11th वन नंबर बघूया आपण. 11th पण इझी आहे बरं का. लक्षात घ्या. त्यांनी काय विचारलंय की फोर्स आणि व्हेलॉसिटी डबल केल्यानंतर पॉवर किती टाइम्स इन्क्रीज होईल का डिक्रीज? आता महत्वाचं आहे, फोर्स आणि व्हेलॉसिटी आणि पॉवर. मी तुम्हाला सांगू का, लक्ष द्या. आजचा तुमचा होमवर्क काय, एक्स्ट्रा होमवर्क सांगतो. पोटेन्शियल डिफरन्सचा फॉर्म्युला वर्क अपॉन चार्ज, क्यू चार्जचा फॉर्म्युला I/T, रेझिस्टिव्हिटीचा फॉर्म्युला RA/L. आठवते का बघा. म्हणजे मी जेवढे फॉर्म्युले आज दिलेत, स्ट्रेस फोर्स अपॉन एरिया, सरफेस टेन्शन फोर्स अपॉन युनिट लेंथ, म्हणजे जेवढे फॉर्म्युले दिलेत लिस्ट तयार करा. ओके. आता यात मला पाहिजे पॉवर. आता पॉवरचा फॉर्म्युला वर्क अपॉन टाइम. पॉवरचा फॉर्म्युला काय सांगा? वर्क अपॉन टाइम. लक्ष द्या. आता मग पॉवर इक्वल्स टू, मी इथं लाईन ड्रॉ करतो आणि इथलं पुढे इथं लिहितोय. वर्क डनचा फॉर्म्युला काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम आहेच. म्हणजे बघा मी काय केलं, पॉवरचा फॉर्म्युला वर्क अपॉन टाइम, वर्कचा फॉर्म्युला फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता ऐका, डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजेच व्हेलॉसिटी असते. मग मला मिळालं काय रे बाळांनो, की पॉवर इक्वल्स टू फोर्स इंटू व्हेलॉसिटी. आता हे ना, याला म्हणायचं हे डायरेक्टली प्रपोर्शनल आहेत. लक्षात घ्या. डायरेक्टली म्हणजे जर मी फोर्स वाढवला तर पॉवर वाढवणार आहे. फोर्स मी 2 टाइम्स इन्क्रीज केला तर पॉवर सुद्धा 2 टाइम्स इन्क्रीज होणार आहे. व्हेलॉसिटी मी 2 टाइम्स इन्क्रीज केली तर हे सुद्धा 2 टाइम्स इन्क्रीज होणार आहे. पण इश्यू असा आहे की त्यांनी न्यूमेरिकलमध्ये काय दिले, की दोघांना पण डबल केलंय म्हणलंय त्यांनी. ओके. म्हणजे फोर्स डबल केलंय त्याच्यामुळे हे डबल होणार, व्हेलॉसिटी डबल केल्यामुळे परत डबल, म्हणजे डबल इंटू डबल म्हणजे झाले किती 4 टाइम्स होणार. म्हणजे आता तसं जर बघितलं तर करेक्ट ऑप्शन काय? 4 टाइम्स. पण 4 टाइम्स ऑप्शनच नाही आहे. मग त्यासाठी वर्ड आहे क्वाड्रापल्ड. म्हणजे क्वाड्रा म्हणजे कळालं का किती टाइम्स होणार आहेत? 4 टाइम्स. मग आता 8वा, इथलं 9वा, 10th वन आणि 11th वन हे लिहून घ्या. मग आपण पुढचे क्वेश्चन्स घेऊया आपण. आता 12वा प्रॉब्लेम आहे ना, तुम्हाला समजला पाहिजे आणि परफेक्ट समजला पाहिजे. नीट लक्ष द्या. म्हणजे मी ट्राय करतोय बघा. त्यांनी काय दिलं माहिती आहे का, की T प्रपोर्शनल टू P⁻A, ओके, D⁻B आणि S⁻C असं दिलंय त्यांनी. त्यातलं T म्हणजे त्यांनी दिलंय टाइम पिरियड. पिरियड म्हणजे टाइम बरं का, म्हणजे हे T टाइम आहे. P म्हणजे प्रेशर, D म्हणजे डेन्सिटी आणि S म्हणजे सरफेस टेन्शन. आता लक्ष द्या. P म्हणजे प्रेशर. प्रेशरचा फॉर्म्युला आहे फोर्स अपॉन एरिया, LMT. ओके. फोर्सच्या डायमेन्शन्स 1, 1 - 2. एरियाच्या डायमेन्शन्स L². म्हणजे L⁻1 होणार, हे 1 - 2.
m⁻⁴ आणि t⁻². ओके, हे झालं प्रेशर. हे टी म्हणजे पिरियॉडिक टाइम आहे, त्याच्या डायमेन्शन्स पण टीच येणार आहेत. ओके, लक्षात घ्या. मग ह्या दोघांचे डायमेन्शन्स मी काय करतो तुमच्या लक्षात आलं का? मी डायमेन्शन्स पहिला फाइंड आउट करतोय गडबड न करता. डेन्सिटी, सीईटीला गेल्या वर्षीचा प्रश्न आहे, गेल्या वर्षी की डेन्सिटीचं युनिट. डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम म्हणजे किलोग्रॅम पर मीटर क्यूब. मग डेन्सिटी मास म्हणजे m, व्हॉल्यूम L क्यूब म्हणजे डेन्सिटीचं युनिट काय येणार सांगा बघू? L डायमेन्शन्स L⁻³ m⁻⁴ d. ओके, म्हणजे मी आता PTD हे सगळं फाइंड आउट केलं. यस म्हणजे काय रे? यस म्हणजे दिलंय त्यांनी सरफेस टेन्शन. आत्ताच होमवर्क दिला होता तुम्हाला की सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला काय? फोर्स पर युनिट लेंथ LMT 1 - 2 आणि लेंथचं L⁻⁴ येणार आहे. आता L कॅन्सल होणार म्हणजे L⁻�0, m⁻⁴ आणि t⁻². चला, आपण बेसिक तर आता केलं, प्रत्येकाच्या डायमेन्शन्स आपण फाइंड आउट केल्या. ओके, आता इथं प्रपोर्शनल टू लिहिलं, याचा अर्थ याच्या डायमेन्शन्स आणि याच्या डायमेन्शन्स कशा असणार आहेत? सेम. मग मी काय करतोय बघा, या टीच्या डायमेन्शन्स इकडे लिहितोय मी काय बघा? LMT. या टीच्या डायमेन्शन्स L⁻�0, m⁻�0 पण t⁻⁴ हे असं आहे ना. प्रपोर्शनल टू, शांतपणे लक्ष द्या. हा, आता अल्जेब्राचा थोडासा यूज करावा लागेल आपल्याला. आता पीच्या डायमेन्शन रेज टू ए लिहायचं आहे. मग पीच्या डायमेन्शन्स घ्या, त्या मी अगोदर लिहितो. L⁻⁻⁴, m⁻⁴ आणि t⁻². या पीच्या डायमेन्शन्स रेज टू ए. ओके, डीच्या डायमेन्शन्स रेज टू बी. डीच्या डायमेन्शन्स इथं आहे L⁻³ हे, ठीक आहे, m⁻⁴ इंटू बी. आता जागा नाही, थोडंसं मी खाली लिहितो. आणि एसच्या डायमेन्शन्स त्या इथं आहेत. L⁻�0 नकोच लिहायला, ठीक आहे, आता L लिहिलंय तर मी m⁻⁴ आणि t⁻² आणि रेज टू सी. आता मी करतोय काय ते नीट लक्ष द्या. LHS मी तशीच ठेवतोय की L⁻�0, m⁻�0 आणि t⁻². ओके, प्रपोर्शनल टू. आता मी काय करतोय नीट लक्ष द्या. मी L⁻² काय लिहिलं वाचा, इथं -a. मी यानं याला मल्टिप्लाय केलंय. या बीनं मी याला मल्टिप्लाय करणार -3b. सीनं मी याला मल्टिप्लाय करणार 0, पण लिहायची गरज नाही म्हणजे मला L⁻² हे मिळालं. आता मी m⁻⁴ यानं याला मल्टिप्लाय करा a, यानं याला मल्टिप्लाय करा प्लस बी, पण यानं सुद्धा याला मल्टिप्लाय करा प्लस सी. ओके, पुढचा पार्ट मी परत खाली लिहितो, लक्षात घ्या. t⁻², यानं याला मल्टिप्लाय करा -2a. इथं टी नाहीच आहे, बरं झालं. यानं याला मल्टिप्लाय करा -2c. मग हे आपलं कंप्लीट होईल. आता काय करायचं माहिती आहे का? RHS आणि LHS चे युनिट सेम आहेत, याचा अर्थ डायमेन्शन सेम आहे. म्हणजे इकडं L⁻² कोण आहे आणि इकडं कोण आहे? 0. मग याला याच्याशी कम्पेअर करा. म्हणजे मी -a ला -3b ला कुणाशी कम्पेअर करणार आहे? 0शी कम्पेअर करणार आहे. ओके, आता लक्ष द्या, याचा अर्थ a ची व्हॅल्यू -3b बरोबर आहे का? ठीक आहे. आता माझं लॉजिकली मी कसं सोडवतोय बघा. आता मी पहिला ऑप्शन जो आहे ना, नीट लक्ष द्या. आता मी काय करतोय की पहिला ऑप्शन आहे 1, 2 आणि 1/3 कॅन्सल. आता तुम्ही मला सांगा पहिला ऑप्शन मी का कॅन्सल केलाय ते? तुमच्याकडे काय आन्सर आहे का की मी पहिला ऑप्शन का कॅन्सल करतोय ते? सांगू का मी पहिला ऑप्शन का कॅन्सल केला? ए आणि बीच्या सायन्समध्ये डिफरंट आहे. ए पॉझिटिव्ह असेल तर बी निगेटिव्ह असेल आणि ए निगेटिव्ह असेल तर बी पॉझिटिव्ह असणार आहे, पण इथं दोघांचे चिन्ह सेम आहेत. कॅन्सल. सेम लॉजिक लावून ना मी काय करतोय बघा की ऑप्शन डी जो आहे ना तो पण कॅन्सल करतोय. तो काय बघा 1/2, 3/2. त्यांनी सगळ्यांचे साइन्स सेम केलेत. ओके, आता मी काय करतोय की सी ऑप्शन कॅन्सल करतोय. याचं रिझन बघा -1, -2, 3. त्यांनी दिलंय काय आपल्याला माहित आहे बी ची जी व्हॅल्यू आहे ना त्याच्या 3 टाइम्स ए ची व्हॅल्यू आहे. आता बी ची व्हॅल्यू -2, मग इथं +6 पाहिजे होतं ना. ऑप्शन्स मॅच होत नाही आहेत. आणि डी जे आन्सर आहे ते मात्र बी जे आन्सर आहे ते नीट लक्ष द्या. आपण ACD ला कॅन्सल केलंय आणि बी ऑप्शन कसं आहे बघा -3/2, 1/2, 1 आणि हे बरोबर आहे. कसं बघा, ही बी ची व्हॅल्यू आहे तुमची 1/2, ही बी ची व्हॅल्यू आहे. चला त्याला -3 ने मल्टिप्लाय करा, -3/2 आली का ए ची व्हॅल्यू. म्हणजे मी तुम्हाला आज जवळजवळ हे दुसरं तिसरं एक्झाम्पल देतोय आणि मी तुम्हाला हिंट काय देतोय बाळांनो, आपलं 11वीचा हा दुसरा दिवस आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण शिकतोय की ऑप्शन्स कॅन्सल कसे करायचे.
हे मी तुम्हाला शिकवतोय, पण तुम्ही स्वतःला डेव्हलप केलं पाहिजे. जेवढ्या लवकर तुम्हाला जमेल ना, बघा ना आता ट्रॅडिशनल वे ना, पारंपरिक पद्धतीने आपण कसं केलं असतं माहिती आहे का? हे इक्वेशन 1, a प्लस बी प्लस सी इक्वल्स टू 0, इक्वेशन 2, 2a मायनस 2c इक्वल्स टू 1, हे इक्वेशन 3. मग a इक्वल्स टू c मध्ये काहीतरी रिलेशन मिळालं असतं आणि ते सायमल्टेनियस इक्वेशन असतात ना, तसं सोडवत बसला असता. गरज काय? किंवा आणखीन एक बरं का, इथं जसं मी डोकं वापरलं ना, तसं इथं पण कळतंय बघा. a प्लस बी प्लस सी तिघांची ऍडिशन जिथं 0 येईल, कारण एम रेस टू इथं आहे, इथं एम रेस टू 0 आहे, मग तिघांची ऍडिशन जिथं 0 येईल तो आपला ऑप्शन बरोबर आहे. इथं तिघांची ऍडिशन 0 येणं शक्यच नाही, इथं पण शक्य नाही, कारण ह्या दोन ऑप्शन मध्ये त्यांचे साइन सेम होते. अरे पण इथं 0 आलं की बघा ना, 3 - 3 0, पण ही कंडिशन तिथं सॅटिस्फाय होत नव्हती. म्हणजे लवकरात लवकर, जितक्या लवकर तुम्हाला ऑप्शन्स कॅन्सल करायला जमतील तेवढं सीईटीत यश मिळणार आहे, हे लक्षात घ्यायचं. आपल्याला चेंज करायचं हे डोक्यात ठेवा. मग हे प्रॉब्लेम लिहून घ्या. आपण आता 13वा प्रॉब्लेम बघूया. आता 13व्या क्वेश्चनमध्ये त्यांनी काय विचारलं माहिती आहे का, की खाली 4 फॉर्म्युले त्यांनी दिलेत बरं का, आणि कुणाच्या डायमेन्शन्स या ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंटशी मॅच होतात असं त्यांनी विचारलंय. म्हणजे बघा आता हा 13वा. ओके, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट तुम्ही आठवा की F इक्वल्स टू G m1 m2 अपॉन r स्क्वेअर. त्यामुळं F इंटू r स्क्वेअर अपॉन m1 m2 इक्वल्स टू G म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट. चला त्याचे डायमेन्शन्स लिहूया आपण. ॲक्च्युली आपल्या लेक्चरमध्ये ते कव्हर केलं आहे आपण, पण डबल करूया आपण. ठीक आहे, म्हणजे बघा LMT फोर्सच्या डायमेन्शन्स 1 1 - 2, r स्क्वेअर म्हणजे डिस्टन्स स्क्वेअर L स्क्वेअर, m1 m2 m स्क्वेअर. म्हणजे जीचे डायमेन्शन्स काय आले सांगा बघू. L रेस टू 3 हे 2 आणि 1 3, m रेस टू हे +2 वरती गेलं, इथं जे आहेत ना +2 वरती गेलं -2 होतील, म्हणजे 1 - 2 -1 आणि t रेस टू -2. ओके, आता एक लक्षात घ्या. आता काय माहिती का आपण, की खाली 4 ऑप्शन दिलेत. आपण पहिला ऑप्शन घेऊया, ऑप्शन ए. त्यांनी दिलंय काय बघा, की व्हेलॉसिटीचा स्क्वेअर म्हणलाय त्यांनी, व्हेलॉसिटीचा स्क्वेअर डिवायडेड बाय मास पर युनिट लेंथ, मास पर युनिट लेंथ. एक काम करू का, चला मी यात जरा चेंजेस करतो. बघा मी याला व्हेलॉसिटीचा स्क्वेअर इंटू L म्हणतो आणि अपॉन मास. म्हणजे मी काय केलं, पर युनिट लेंथ मी वरती घेतलं. ठीक आहे, आता व्हेलॉसिटीचं युनिट काय सांगा. एक काम करूया, प्रत्येकाची युनिट लिहूया. व्हेलॉसिटीचं युनिट आहे मीटर पर सेकंद, म्हणजे मी करतो मीटर स्क्वेअर सेकंड स्क्वेअर. L म्हणजे लेंथ आहे, त्याचं युनिट आहे मीटर. ओके, मासचं युनिट काय सांगा, kg. आता समजून घ्या बरं का. आता डायमेन्शन्स लिहूया. मीटर स्क्वेअर इथं मीटर, मीटर क्यूब होणार म्हणजे L क्यूब. kg म्हणजे मास आहे, डिनॉमिनेटरमध्ये +1 वरती गेल्यावर -1 होणार. सेकंड म्हणजे टाइम आहे, टाइम रेस टू 2 वरती गेल्यावर t रेस टू -2. आता बघा ह्या डायमेन्शन्स त्या डायमेन्शन्स लकीली काय झाल्या मॅच. आपल्याला ऑप्शन BCD चेक करावाच लागलं नाही. पण तुमच्या लक्षात आलं का, जरा ऑप्शनचा वापर करावा लागतोय. चला मग 13वा प्रॉब्लेम लिहून घ्या. आपण आता 14 बघूया. विद्यार्थी मित्रांनो, जवळजवळ अर्धा तास होत आलाय आणि आपला फक्त अजून 14वा प्रश्न चाललाय. पण खरं सांगू का, असं हळूच घेतलं पाहिजे. मेन मुद्दा काय आहे बघा, की तुम्ही तुमचे जर नीट बघितले 60 क्वेश्चन्स, तर शेवटचे 20-25 क्वेश्चन्स एकदम इझी आहेत, थेरॉटिकल आहेत, आणि सुरुवातीचे प्रश्न जराशे अवघड आहेत. आता हा प्रश्न बघा, हे जे डेल्टा लिहिले ना त्याला सॅग म्हणतात बरं का. आणि हा जो आहे ना, हा इलॅस्टिसिटी नावाचा एक टॉपिक आहे 12th स्टँडर्डमध्ये, त्याच्यातला पॉईंट आहे. हा तो फॉर्म्युला आहे, स्टँडर्ड फॉर्म्युला. आणि इथं त्यांनी काय दिलं माहिती आहे का, इथं त्यांनी x हा अननोन म्हणलाय आणि xच्या डायमेन्शन्स विचारलेत. जर तुम्ही या फॉर्म्युल्याला स्टँडर्ड फॉर्म्युल्याशी कम्पेअर केलं, x आणि ब्रेड्थ, तुम्हाला माहिती आहे की लेंथ ब्रेड्थ हाईट, मग बघा ना कम्पेअर केल्यावर x म्हणजे ब्रेड्थ आहे ना, आणि ब्रेड्थ जे काय असू दे, लेंथ असू दे, ब्रेड्थ नाही हाईट असू दे, आपण मीटरमध्ये मोजतोय, याचा अर्थ एक्सची डायमेन्शन L असणार आहे. आणि मी जर ऑप्शन चेक केल्या, ओके बरोबरच आहे. पण थांबा ना, मला तुम्हाला एक्सप्लेन करायच्यात सगळ्या गोष्टी. ओके, ही सॅग आहे ना, त्याचे डायमेन्शन्स आहेत L. ओके बरोबर आहे. हे W म्हणजे आहे बाळांनो वेट, आणि वेट समजून घ्या, वेट म्हणजे फोर्स. तुम्हाला इथं W म्हणजे वर्क डन वाटेल, नाही, W म्हणजे वेट आहे. वेट म्हणजेच फोर्स असतं, कारण दोघांचे युनिट सेम असतात, न्यूटन. मग मला सांगा LMT काय येणार, 1 1 - 2 W. L क्यूब लक्षात घ्या, मग साहजिक आहे L क्यूबच्या डायमेन्शन्स पण अशाच येणार आहेत, L क्यूब. Y म्हणजे मग तुम्हाला सांगतो तो मॉड्युलस आहे.
यंग्स मॉड्युलस. आणि मॉड्युलस आणि स्ट्रेसचे युनिट सेम असतात. आता आठवा स्टार्ट व्हिडिओचा. स्ट्रेसचा फॉर्म्युला होमवर्क दिलेलाच आहे ऑलरेडी. मग स्ट्रेसचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया. ओके, मी तुम्हाला सांगू का, काल जेव्हा व्हिडिओ झाल्यानंतर ना मी एका मुलाला फोन केला होता आणि मी त्याला फोर्सच्या डायमेन्शन्स विचारल्या बरं का. मला अपेक्षा होती तो पटकन म्हणेल 1 1 - 2. का मला अपेक्षा होती सांगा बघू तो पटकन म्हणेल? अरे किती वेळा फोर्सच्या डायमेन्शन्स वापरल्या सांगा बघू, किती वेळा वापरल्या? आलं पाहिजे ना. मग आज लक्षात घ्या, 9 वाजता व्हिडिओ अपलोड झालाय. ओके, वाजलेत किती मग? 9:30 वाजले असतील. 10 वाजता तुमच्या घरी फोन येऊ शकतो. मग फोन आलेला पहिला काय विचारतोय ते ऐका, नाहीतर म्हणा लगेच 1 1 - 2. कारण असं बऱ्याच वेळा होतंय. लक्षात घ्या, मी क्वेश्चन कुठलाही विचारे ना, तयारी ठेवा. रँडमली कुठल्या तरी 3-4 मुलांना फोन करे ना, प्रश्न ऐकून घ्या मग उत्तर द्या. ओके, आता झालं. वाय म्हणजे काय बोललो मी? मॉड्युलस म्हणजे स्ट्रेस अपॉन म्हणजे फोर्स अपॉन एरिया. आता फोर्सचे डायमेन्शन्स LMT 1 1 - 2. ओके, एरिया L2 म्हणजे काय येणार? L⁻⁻1. ओके, M⁻1 आणि T⁻⁻2. म्हणजे माझा प्रयत्न काय चाललाय तुमच्या लक्षात आलं का, की सगळ्यांच्या डायमेन्शन्स लिहायचं सोडवायचं. ॲक्च्युली आपला अभ्यास एवढा परफेक्ट होणार आहे, ही मेथड आपण वापरणार नाही, आपण फॉर्म्युला आठवणार आहे आणि लिहिणार आहे. लक्षात घ्या. आता त्यांनी ना डी म्हणजे जे काय दिलंय ना, लक्षात घ्या, ते डेप्थ दिले. पुन्हा तेच डी म्हणजे डेप्थ आहे, त्याचं डायमेन्शन्स L येणार आहेत. लक्षात घ्या. आता D³ म्हणलं तर ते L³ येईल. मग D³ म्हणजे काय येणार? L³. एक आयडिया करूया का बघा, मी आता रफ करतोय बरं का. मी या L³ ला D³ कॅन्सल करूया. ओके, मग आपल्याला x साठी फॉर्म्युला तयार करूया. x साठी काय बघा, हे वरती W. ओके, हे डेल्टा इकडं आणूया, 4y आणि डेल्टा मी क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं. आता यांच्या डायमेन्शन्स इथं पुट करूया. LMT वेट म्हणजे फोर्स 1 1 - 2 डिवायडेड बाय यंग्स मॉड्युलस. मॉड्युलस कुठे आहे? इथं आहे. -1 1 - 2 -1 1 आणि -2. ओके, डेल्टा म्हणजे इथं L⁻1 येणार आहे. डेल्टा लक्षात घ्या. ठीक आहे, कारण डेल्टाचे डायमेन्शन्स L आहेत. आता शांतपणे बघा, -2 ला -2 कॅन्सल, 1 ला 1 कॅन्सल, L⁻1 ला L⁻1 कॅन्सल आणि उरलं का फक्त कोण? L. आता लक्षात आलं का तुमच्या? आता शांतपणे मी काय सांगतो ते ऐका, की हा 14वा प्रश्न. अजून एकच घेऊया फक्त ह्या व्हिडिओमध्ये, 15वा. तो जरा टफ आहे, मला अजून फॉर्म्युले द्यायचे आहेत. अजून म्हणजे स्ट्रेस झालं, सरफेस टेन्शन झालं, Q = IT पुष्कळ झाले, आणि आता 15वा घेतला की त्यात अजून होतील. पण 16 17 18 19 20 प्रश्न खूप इझी आहेत, तुम्हाला ते सोडवायचे आहेत. लक्षात घ्या. आणि 20च्या पुढचे प्रश्न आपण उद्या घेऊया. आणि उद्याच्या लेक्चर थोडंसं मोठं झालं तरी मनाची तयारी ठेवा, आपण 40चे 40 क्वेश्चन उद्या कंप्लीट करायचे आहेत. मग हे लिहून घ्या. ह्याच्यानंतर आपला लास्ट क्वेश्चन घेऊया आपण. आता बघा, हा 15वा प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे. लक्षात घ्या. ओके, आणि होमवर्क काय मी तुम्हाला सांगतो. काल ना बघा, आमची एक जस्ट सांगतो तुम्हाला, 12वीच्या बॅचमध्ये ना कौस्तुभ इपारकर, ठीक आहे, त्याचा रिझल्ट बेस्ट असतो. श्रद्धा साळुंके रिझल्ट बेस्ट असतो. तुम्हाला मी सांगू का, हे दोघांच्या आताची फक्त नावं घेतो, पण बाकीची बरीचशी मुलं अशी आहेत, एक 10 ते 15 इतकी सिन्सिअर मुलं आहेत. तुम्हाला मी सांगू का, की 2:30 वाजता व्हिडिओ अपलोड झाला काल 12वीचा. ठीक आहे, 3:15 3:30 पर्यंत तो बघून झाला. 3:30 पावणे 4च्या दरम्यानच इपारकरचा सगळा होमवर्क कंप्लीट होता आणि त्यानं मला फोटो पण पाठवले. मग हे जेव्हा मी ग्रुपवर त्यांच्या बोललो, अरे इपारकरचा होमवर्क मला आला, तोपर्यंत श्रद्धा साळुंके, तोपर्यंत जाधव, बऱ्याचशा मुलींचे होमवर्क पटपट मिळाले. नंतर मुलांचे होमवर्क मिळाले बरं का, पण मिळाले. तुमच्याकडनं अपेक्षा आहे काय? होमवर्क मला पाठवायचं म्हणजे काय? फोटोज पाठवायचे आहेत. लक्षात घ्या. आता सांगलीचा आपला बुरके नावाचा जो आहे स्टुडंट, त्याचे होमवर्क, त्याच्या चुका होतात, पण तो होमवर्क पाठवतोय बरं का. तुमच्यापैकी पण बऱ्याच मुलांनी होमवर्क पाठवलेले आहेत, पण आज मला काय पाहिजे? हे 15 प्रॉब्लेम पाहिजेत, आणि हा 15वा प्रॉब्लेम मला तुमच्याकडून सॉल्व्ह करून पाहिजे. जस्ट काय सांगतो ते बघा. या 15व्या प्रॉब्लेममध्ये काय दिलंय बरं? असा एक मगाशी आपण सोडवलेला प्रॉब्लेम होता बघा, रेज टू ABC नाही का, आपण A = -3B, हा त्याच टाईपचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे तुम्हाला एक कळालं असेल की CET किंवा MCQs फारशा अवघड नसतात. तुम्हाला एकदा टाईप लक्षात आला ना, त्या टाईपचं कुठलाही द्या, जमलं पाहिजे. मग बघा, P म्हणजे प्रेशर, फॉर्म्युला आठवा, फोर्स अपॉन एरिया. फोर्सच्या डायमेन्शन्स लिहा, Aच्या लिहा, प्रेशर रेज टू X लिहा, Xनं आत मल्टिप्लाय करायचं, तुम्हाला माहिती आहे. Q म्हणजे मात्र तुम्हाला सांगतो एनर्जी पर युनिट टाइम पर युनिट एरिया. आता एनर्जी म्हणजेच वर्क डन, डायमेन्शन्स काय? 2 1 - 2.
एरिया एल स्क्वेअर, टीचे डायमेन्शन टी, मग ह्याच्या डायमेन्शन्स तयार करा, ते इथं लिहा रेस टू वाय लिहा. सी म्हणजे कोण आहे सांगा, स्पीड म्हणजे वेलॉसिटी मीटर पर सेकंड, त्याच्या डायमेन्शन्स लिहा इथं रेस टू झेड लिहा. पण हे सगळं कोण आहे, डायमेन्शन लेस आहे. मग अशी आठवा टी प्रपोर्शनल टू होतं, मग ते आपण कम्पेअर केलं. आता सगळेच इकडं डायमेन्शन लेस आहे ना, मग एल रेस टू 0, एम रेस टू 0, टी रेस टू 0 याला कम्पेअर करायचं आणि एक्स वाय झेडच्या व्हॅल्यू तुम्ही काढून दाखवा. विद्यार्थी मित्रांनो, आज छोटासा व्हिडिओ आहे, उद्या मोठा होणार लक्षात घ्या. आणि अजून तुम्हाला सांगू का, ऑलरेडी ना दुसरा एक व्हिडिओ मी तयार करून ठेवलाय मेजरमेंटचा, त्यात तुम्ही टॉपिक संपवलाय. पण जेव्हा तुमचे कमेंट्स आले की नाही किंवा तुमचे फोन आले की सर हे खूप अवघड वाटतंय, तेव्हा मी डिसिजन घेतलं की हे सोडवून द्यायचं. पण खरं सांगू का, आज जरा बरं वाटतंय. का सांगू का, माझ्या एक गोष्ट लक्षात आले, तुम्ही नवीन आहे, ओके. मग मी काय करेन, स्टार्टला तरी तुम्हाला ना, स्टार्टला म्हणण्यापेक्षा मी 2 वर्ष तुमच्या बरोबर आहे बरं का. तुम्ही कोणतेही डाऊट विचारा, फक्त ना गुगलचा यूज करून किंवा दुसऱ्या कुणाला विचारूच नका. मी आहे ना, मला विचारा, लक्षात घ्या. आणि बरं वाटतंय, आपण फार अवघड टाईप आज कव्हर केलेत. मग चला, हे तर 15 क्वेश्चन कंप्लीट करा आणि एक काम करा की पुढचे 60 आहेत ना, त्यातले पण बऱ्यापैकी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा. मी उरलेले सगळे देणारच आहेत. मग चला बघूया. आणि मी प्रत्येक व्हिडिओत मेन्शन करेन ना की पहिल्यांदा होमवर्क कुणाचा आला ते, ओके. आणि एक तो वेगळाच आनंद असतो रे. ठीक आहे, समजून घेण्याचा प्रयत्न करा. चला, बेस्ट ऑफ लक, धन्यवाद.